गावाकडे भात पेरणी कशी करतात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही जर नसेल बघितलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागतोय. भात पेरणीची कशी संपूर्ण माहिती आणि कशी करतात ह्याची सर्व माहिती देणार आहे. हे जे आहे ह्याला तिकाटणं म्हणतात. म्हणजे ह्याला 5 फण्या असतात आणि अगोदर तिकाटणं असायची लाकडी. पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये सगळी लोखंडाची तिकाटणं आलेली आहेत. अगोदरचा काळ हा संपत आलेला आहे आणि आज आम्ही शेतामध्ये भात नाही पेरत तर आमच्या शेतकऱ्यांचं सोनं पेरतोय. कारण की शेतकरी विचार नाही करत की पुढचं पीक कसं येईल, पण तरी पण का नाही लाख रुपयेचं बियाणं पेरायचं, पाऊस पडेल का नाही ह्याचं पण माहीत नाही. तरी पण आम्ही पेरणी ही करतोच. भात पेरणी 2 प्रकारची असते. एक असते गुट्टा पद्धत आणि एक असते वाळपी पद्धत. मग हे आमचं चालू आहे, हे वाळपीचं चालू आहे. तरी पण काल का नाही आमच्याकडे पाऊस आला होता. मग पाऊस लागल्यानंतर आम्ही भात पेरणी केलेली आहे आणि पेरून झाल्यानंतर पण आज दुपारनंतर पाऊस थोडा पडला आहे. त्यामुळं आम्ही जे भात पेरलं होतं ते आमचं का भात आता चांगलं म्हणजे उगवण्यासाठी प्रोसेसला गेलेला आहे. आणि दुसरी म्हणजे गुट्टा पद्धत असते. गुट्टा पद्धत जास्त करून कोकणामध्ये करतात. त्यासाठी पाणी जास्त रानामध्ये साठायला लागते आणि पूर्ण साठल्यानंतरनं त्याची रोपं म्हणजे रोपं करतात, तरवा टाकतात आणि मोठं म्हणजे थोडं मोठं आलं की ते तरवा काढून त्या पाण्यामध्ये गुट्टा पद्धत करतात. ते कोकणामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आमच्या इकडे पण गुट्टा पद्धत करतात, पण त्यासाठी ते रान आहे रान पूर्ण खड्ड्यामध्ये पाहिजे. त्यामध्ये पाणी 24 तास साठलं पाहिजे. 3 महिन्याचं पीक असतं भाताचं, परत 90 दिवसाचं असतं, 120 दिवसाचं असतं. प्रत्येक वेगवेगळ्या जाती असतात. आम्ही घालत पेरत आहे ते आम्ही 3 महिन्याचं भात पेरत आहे. तर तुम्हाला सांगतो तिकाटनं ह्याला तिकाटनं बोलतात. हे असं उभं पण मारायचं आणि आडवं पण मारायचं. बरोबर चौक असा तयार होतोय. मग चौक तयार झाला की ह्या चौकात त्या चौकात असं चारी कोपऱ्यातनी भात थोडं घालावं लागते. म्हणजे 6-7 भाताचे दाणे टाकावे लागतात. मग ते उगवणी चांगली होते आणि तरवा पण टाकावा लागतो साईडला. कारण की जर एखाद्या ठिकाणी उगवा नसेल तर त्यासाठी त्या तरवामधलं उपडून ते तिथं लावायचं असतं. परत भाताला मीठ पण टाकावं लागतं. युरिया जास्त प्रमाणात टाकावा लागतोय आणि ह्याला कसं हुंगणी वगैरे जास्त लागण्याची शक्यता असते. म्हणजे पाऊस काळ जर कमी पडला तर हुंगणी लागू शकते भात ह्या पिकाला. जर भाताला हुंगणी लागली तर त्यासाठी जे मोठं मीठ असतं ते मोठं मीठ भाताच्या रानामध्ये इसकडायचं. जवळपास 5-10 किलो 5 गुंठ्याला टाकायलाच लागतं. त्याच्याशिवाय हुंगणी ही मरत नाही आणि हुंगणी ही जमिनीच्या खालून लागते. त्यानंतरनं आमचं सर्व मारून झालं होतं तिकाटनं. मग त्यानंतरनं भात पेरायची तयारी चालू होती. मग त्यासाठी आम्ही लागवड आणली होती DAP आणि भात आणलं होतं. भाताला ऑलरेडी आम्ही औषध लावून आणलेलं आहे आणि ही जी दिसते तुम्हाला ही DAP आहे. तर आम्ही भांडी घेऊन आलेलो आहे. भांड्यामध्ये DAP थोडी आणि भाताचं थोडं असं मिक्स करून ती घालावं लागते. DAP जर आता घातली तर भाताला तळापासून त्याला नेट लागतं. म्हणजे जे पीक आहे त्याला म्हणजे ताकद लागते जोरात. त्यासाठी ही DAP मिक्स करायला लागते. तर पेरणी कशी करतात बघा. हे असं पूर्ण उकरायचं. त्यामध्ये 5 ते 6 बियाणे घालायचे आणि मग त्याच्यावर व्यवस्थित झाकण झाकायचं. जर नाही झाकलं तर पक्ष्यांचा त्रास होतो. पक्षी काय करतात, एखादा जरी भाताचा वरती शिल्लक जर असेल तर पक्षी त्रास करतो. म्हणजे चिमणी वगैरे असते जर त्याला दिसली तर ते काय करतं प्रत्येक ठिकाणी उकरायला बघतं. त्यासाठी हे भात जे पीक आहे हे पूर्णपणे मातीच्या खाली झाकलं गेलं पाहिजे. तर आम्ही टोकणून झाल्यानंतर ह्याच्यावर झाडाच्या फांद्या तोडून ते पेसाठी वाढावं लागते. म्हणजे कसं एखाद्या जागी जर उघडा असेल तर ते पूर्णपणे झाकून जाईल. ह्यासाठी पूर्णपणे सगळं रान पेसाठी वगैरे वाढायचं. पेसाठी वगैरे वाढून झाल्यानंतर त्याच्यावर आम्ही औषध मारतो जेणेकरून तणकाट येऊ नये. ह्यासाठी मॅक्स ह्या औषधाचं नाव आहे. हे आम्ही औषध मारतोय जेणेकरून 15 ते 20 दिवस आपल्याला ह्या रानामध्ये तणकाट वगैरे येत नाही. जवळपास 2 महिने तरी तणकाट येत नाही आणि अशी पेरणी ही अशा प्रकारे होते. त्यानंतरनं आमची ही पेरणी झाल्यानंतरनं आम्ही लगेचच शेतामध्ये आमचा भुईमुग टोकण्याचा होता. मग त्यासाठी आम्ही आलो होतो. तर भुईमुग आमचा 2-3 म्हणजे आम्ही हे स्पेशली भुईमुगासाठी हे रान सोडलेलं आहे. 4 गुंठ भुईमुग केलेला आहे. जवळपास यामध्ये 3 किलो शेंगदाणे लागलेले आहेत. तर ते शेंगदाणे आम्ही 2-3 करून मुजवलेले आहेत आणि ह्याच्यावर आम्ही पाय का देत आहे तर पाय दिल्याने त्याला लवकरात लवकर उगवण्यासाठी हे होते, लवकर उगवण्याची प्रोग्रेस होते. तरी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगावं लागते. ब्लॉग आवडला असल्यास मला फॉलो करावं लागते, सबस्क्राईब करावं लागते, लाईक कमेंट शेअर नक्की करा. संपला विषय. जय हिंद, जय महाराष्ट्र.